वसमत येथे सुवर्णकार समाजाच्या वतीनं श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर, सुवर्णकार कॉलनी, वर्धमान मंगल कार्यालय जवळ, नांदेड रोड, वसमत या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। श्री संत शिरोमणी नरहरी महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री गणेश, श्री नर्मदेश्वर महादेव, श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा, महापूजा, होम हवन, प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य कालाची कीर्तन झाले। यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। श्री संत शिरोमणी नरहरी महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी या सर्व मूर्त्यांची शराफा मार्केट इथून पूर्ण गावभर भव्य अशी ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सुवर्णकार कॉलनी, वर्धमान मंगल कार्यालय या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदात आणि थाटामाटात पार पडला। या कार्यक्रमासाठी आमदार राजूभैया नवघरे तसेच माजी मंत्री जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांनीही हजेरी लावलेली दिसून आली। समाजातील सर्व ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर आणि सर्व समाज नेते, समाज बांधव, महिला मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय स्थापन केला आणि पंढरपुरामध्ये संत नरहरी सोनार यांनी आपल्या कामातून, आपल्या कार्यातून एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे। त्यांचीच आज आपण सगळ्यांनीच, त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर संपूर्ण पंढरपुरामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून जम बसवला आणि संत नरहरी महाराज हे एक प्रसिद्ध शिवभक्त म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातो। आज त्यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळा समाज बांधव एका जागी आला आणि सर्व समाज बांधवांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं शोभायात्रा काढली। त्यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, तरुण मित्र असतील, सर्व महिला भगिनी असतील, हे सगळ्यांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये समाजाच्या सगळ्यांनी सहभाग घेतला। आज मागच्या काळामध्ये आमचे दीपकसिंह असतील, आमचे साहेब असतील, सगळेच जी मंडळी आहे त्यांनी आम्हाला एक निवेदन दिलं आणि आपल्या समाजाचं एक सभागृह झालं पाहिजे यासाठीचं निमंत्रण दिलं होतं। आज आपण तिथं 30 लाख रुपयाचा निधी टाकला आणि आज डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा साहेब असतील, हाफिजभाई असतील, सगळेच सन्मान्य व्यासपीठावरील मंडळी असतील, यांच्या हस्ते या सभागृहाचं भूमिपूजन झालेलं आहे। निश्चित दीपक साहेब, तुम्ही सांगितल्या पद्धतीनं पुढच्या काळात सुद्धा या मतदारसंघामधील प्रत्येक समाजासाठी, जो छोटा समाज असेल, मोठा समाज असेल, यासाठी त्यांच्या मुलीबाळींचे लग्न तिथं झाले पाहिजे, साखरपुड्याचे कार्यक्रम झाले पाहिजे, धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे। त्यामुळे आपण प्रत्येक समाजाला तिथं आपल्या समाजामध्ये राहणाऱ्या 18 पगड जातीसाठी विविध सभागृह झाले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी कार्यक्रम त्या ठिकाणी झाले पाहिजे। संत नरहरी महाराजांची जयंती असेल, प्रत्येक समाजाची जयंती झाली पाहिजे, यासाठी आपण मागच्या काळामध्ये प्रत्येक समाजासाठी सभागृह उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे। याही काळामध्ये आपल्याला 30 लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे, पण पुढच्या काळात सुद्धा तुमचा प्रतिनिधी म्हणून या समाजासाठी, या सभागृहासाठी आणखी निधी लागत असेल तो सुद्धा आपण तिथं उपलब्ध करून देण्याचं काम निश्चित भविष्यामध्ये करतो। हा मी शब्द तुम्हाला देतो। तुम्ही आम्हाला सगळ्यांना कार्यक्रमामध्ये बोलवलं, या बोलून मान सन्मान दिला, सत्कार केला। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।